पंत, काय झालं? राणी साहेब निघाल्या. निघाल्या? जगदीश्वराची कृपा. म्हणजे तुझं सहकार्य आहे तर तूही माझ्या सोबत आहेस तर. म्हणजे देवालाही घेतलं बरोबर? अहो तो तर बरोबर पाहिजेच की, त्याशिवाय का पान हलतं? नाही, तेही खरंच आहे. अहो खरं तर येसू राणी साहेब गड उतार होणं शक्यच नव्हतं. तेही घडून आलं. पण नक्की निघाल्यात ना? होय. म्हणजे हा अडसर दूर झाला. थांबला हा दुसरा अडसर. राजमातोश्रींचा. बरोबर. त्यांची संमती महत्वाची. त्यांची संमती मोहर मिळाली की काम झालं. सोयरा राजमातोश्री. महाराजे नाराज झाले. त्यांनी तयारी केली होती ना? हो, पहिल्यांदाच निघाले होते सरकारी कामावर. पण महाराणी साहेबांनी आदेश दिला, जाऊ नका म्हणून. असं? मग त्यांच्या मनात असेल काहीतरी आपल्या भल्याचं. आता काय, असंच म्हणायचं? बाळराजेंना जाऊ द्या सुनबाईं सोबत. जी मातोश्री, आमच्या सोबत आले तरीही चालेल. कशाला? तुम्हीच जाऊन या. उगाच तुमच्या कामात लुडबुड नको. अहो, झाली तर त्यांची मदतच होईल आम्हाला. मातोश्री, आम्ही गडउतार होत आहोत. निघालात तुम्ही? जी, निरोपच घ्यायला आलो होतो. निरोपही घ्यायचा होता आणि हा शिक्काही द्यायचा होता. आम्ही गडावर नसू, त्यामुळे हा शिक्का आपल्याकडे ठेवा. आणि मातोश्री, गडाची सगळी जबाबदारी तुमच्यावर असेल. घ्या. मातोश्री, माफी असावी. आपण हा शिक्का जबाबदारीने ठेवा. खरं तर आम्हाला शिक्का नको. उगाच गुंतागुंत होईल. ही जोखीम नकोच आम्हाला. मग कुणाला द्यायची जोखीम? तुमच्याशिवाय कोण आहे सक्षम इथे? असू द्या. आणि आम्ही तातडीने माघारी येतच आहोत. गडावर काही महत्वाची पत्र असतील, त्याचा खोळंबा व्हायला नको म्हणून हा शिक्का दिला. झाली तयारी? हो, तयारी झाली. शिखर शिंगणापूरच ना? हो, महादेवाचं प्राचीन मंदिर आहे तिथे. तिथपर्यंत जायचा रस्ता निर्धोक आहे ना? खबर आली? हो, खबर आली. जागोजागी आपली खास माणसं पेरून ठेवलेत आणि हुलस्वारांच्या 3 तुकड्या सकाळीच रवाना झाल्यात. उत्तम. चौक्या पहारे सजग ठेवण्यात आले. मंदिराच्या पुजाऱ्यांना महापूजेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही. तरी सुद्धा आपण राणी साहेबांबरोबर 3000ची फौज देऊया. त्याची गरज नाही कविराज. राणी साहेब, कविराज, स्वराज्यात एवढ्या सुरक्षेची गरज ती काय? परंतु नको, असू द्या.
मोजकी माणसं असू देत आमच्यासोबत. एकतर स्वराज्य, दुसरा महादेव आणि शंभू राजा आमचा देव. काय म्हणालात राणीसाहेब? शंभू राजा आमचा देव. येतो आम्ही. कविराज, गड तुमच्या आणि मातोश्रींच्या जबाबदारीवर सोडून चाललोय आम्ही. निर्धास्त जा. खर तर गेलो नसतो, परंतु श्री बाकरे शास्त्रींना दानपत्र देण्याचं निमित्त. शिवाय घरगुती कार्य आहे म्हणून जावं लागतंय. काही महत्वाचा पत्रव्यवहार असेल तर शिक्के कट्यार आम्ही मातोश्रींकडे सुपूर्त केला आहे. गरज असल्यास महत्वाचा पत्रव्यवहार त्यांच्या संमतीने व्हावा. येतो आम्ही. बादशाह सुनिए तो। नहीं दुर्गादास जी, अब हम दक्खन में नहीं रुकेंगे, लौट चलेंगे वापस. मुलाजिमों से कहो कि लौटने की तैयारियां करें. गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन इतनी जल्दबाजी ठीक नहीं है. दुर्गादास जी, आप समझ नहीं रहे, हम बेकरार हो चुके हैं. चलिए. वापस जाने के सारे दरवाजे बंद हो चुके हैं. एक दरवाजा जो खुला है, जो तक ले जा सकता है, वो है शंभू राजा. राणा जी मंत्री मिलने आए, नजराने ले आए, सब ठीक है, लेकिन शंभू राजे की ओर से मिलने के कोई आसार नजर नहीं आते. और कब तक हम अपने आप को दिलासा देते रहेंगे? शहनशाह, आपका नाम ही हिंदुस्तान के अंदर सूरज की तरह चमकने वाला है. हर चीज को होने में अपना अपना वक्त लगता है, और ये तो हिंदुस्तान की बात. शंभू राजे आपके साथ हैं, रहेंगे, हमें इसमें शक नहीं. इतनी सोच में हो बादशाह, मरने तो लागे हैं कि शंभू राजा के अलावा और कोई बात है जो थारे दिल को चुभ रही है. क्या बात है बादशाह? दुर्गादास जी, कितना अरसा बीत चुका है और हम बस बंजारों की तरह भटक रहे हैं. सच्ची बात है. हमारे दो छोटे बच्चे, हमारी औलाद है, शहजादा बुलंद अख्तियार और शहजादी सफियतुन्निसा. कैसे होंगे, किन हालातों में होंगे? हमारी बेगम मलिका, शहंशाह के ख्वाब ने हमें सबसे अलग कर दिया. अगर वो हमारे वालिद औरंगजेब के हाथ लग गए तो, और हम यहाँ बैठे कुछ नहीं कर पा रहे. थारे को कुछ करना भी नहीं है, जो कर रहे हो वही करना है. रही बात थारे परिवार की, तो उनकी सुई के नोक जितनी भी चिंता करने की जरूरत ना है. थारी शहजादी और शहजादा, उनका पालन पोषण सलामती से हो रहा है. चिंता की कोई बात नहीं. राणा जी, गिरधर जोशी नाम है उनका. उनके घर में पल बढ़ रहे हैं दोनों, और उनकी पढ़ाई लिखाई भी सही ढंग से हो रही है. लेकिन एक हिंदू परिवार में हमारे बच्चों की परवरिश, ये उन्हें पाक कुरान शरीफ सिखाया जा रहा है. परवरिश आपके रस्म रिवाजों के मुताबिक ही हो रही है. आप चिंता ना करें, बेफिक्र हो जाए. दुर्गादास जी, आप, हमारे पास लफ्ज नहीं है. शहनशाह हो आप हमारे, बस ये दुर्गादास आपके लिए है. बेफिक्र होकर आप तख्त काबिज करने का सपना पूरा कीजिए, वो हमारा भी सपना है. मां कात्यायनी की कृपा हम सब पर बनी रहेगी. इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. सुनबाईंसोबत जानकीबाईंनाही पाठवलं असतं शिखर शिंगणापुरास,
तर त्यांचंही महादेवाचं दर्शन झालं असतं. राहुजी पण ती येत आहे. मुजरा राजमातोश्री, सरदार रामजी पांगेरा यांच्याबद्दलचे हे पत्र आहे. रामशेठचा किल्ला आणि परिसर याबद्दलचा मजकूर आहे यात. यावर आपण आपली मुद्रा उमटवावी. बघू. मुजरा राजमातोश्री, माफी असावी राजमातोश्री. थोडी तसदी देत आहोत. बोला. आपण रामजी पांगेरा यांच्या पत्रावर जो शिक्का उमटवलाय तो शिक्का चालणार नाही. तो शिक्का आमचा आहे. हो, कल्पना आहे, पण सरकारी रिवाजानुसार कुलमुख्तारांचा शिक्का पत्रावर असायला हवा. काय? जी राजमातोश्री. पत्र आणलंय? जी. माफी असावी राजमातोश्री. आता सगळं रिवाजाप्रमाणे झालंय ना, मग या आपण. पण माझं सरकारी रिवाज, कुलमुख्तारांचा शिक्का पाहिजे यांना. आणि तू का थांबलीस इथे? कसला म्हणजे कसला अधिकार राहिला नाही आम्हाला. फक्त नावाच्या राजमातोश्री आहोत आम्ही. राजमातोश्री,
आणि काय हे? पत्र फाडला, आमचा शिक्का चालत नाही म्हणून. अरे 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 राजमातोश्री, अहो ज्या पत्रावर आपला शिक्का चालत नाही त्या पत्रावर आपण शिक्का उमटवायचाच का? मग ज्या पत्रावर आपला शिक्का चालतो त्या पत्रावर शिक्का उमटवायचा ना. असं पत्र आमच्या नशिबात नाही. नाही कसं? हे बघा घेऊन आलोय. पत्र? आपल्या सर्वांचं भविष्य बदलणारं पत्र. कोणासाठी पत्र? शहजादा अकबरासाठी पत्र. वाचा पत्र राजमातोश्री. काय आहे पत्रात? या पत्रात आपल्या भाग्याचा मजकूर आहे. यावर आपण आनंदाने मोहर उमटवा. तो कोणी म्हणणार नाही की तो चालणार नाही म्हणून. तो चालणारच. पण तो अधिकार आमच्याकडे नाही. महाराजांच्या काळातही नव्हता आणि आता शंभूराजांच्या काळातही नाही. आपल्याला फक्त राजमातोश्री पद देऊन राजवरखी मखरात बसवलंय. हलायचं नाही, खिलायचं नाही, स्वतःचं असं अस्तित्व दाखवायचं नाही. पंत, आम्हाला या विषयावर अजून बोलायचं नाही. बस. यापूर्वी आपण बोलला नाहीत का? वाटणीही मागितली होती. महाराज तयारही झाले होते, पण यांनी डाव हाणून पाडला. हाणून पाडला? शंभूराजांनी म्हणाले दूधपात खाऊन आपल्या पायाशी बसून राहू. महाराजांना गयावया करत होते, पण मला तरी कुठे ताटात दूध भात दिसला नाही. तुम्हाला दिसला? पंत, म्हणजे होणारी वाटणी होऊ दिली नाही आणि बिचारा राजाराम राजेंना शिवपुत्र असूनही उपेक्षितच राहावं लागलं. एवढा मोठा अपमान. मंचकारोहण झाले, गादीवर बसले, पण शंभूराजे आले. बिचाऱ्यांना त्यांच्या मांडीवर बसावं लागलं. कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. पण तरीही बिचारे असत खेळत दादासाहेब दादासाहेब करत मागे मागे. खरं सांगू, महाराज कुणाला कळले असतील तर ते राजाराम राजेंना. राजाराम राजेंना केवढा संयम, केवढा समंजसपणा, किती शांतता प्रेमी, केवढी माया. ही माया आम्ही महाराजांच्या नेत्रात बघितली होती. म्हणूनच आम्ही घाट घातला होता राजाराम राजेंना अर्ध राज्य देण्याचा. पण आपण जे केलं त्यानं काय हाती आलं आपल्या? येणारच नाही असं नाही, येणार. तुम्ही सर्वांनी आशा सोडली, पण मी आशा सोडली नाही. मला अजून वाटतं लढत द्यावी. खरं सांगू राजमातोश्री, माझा आजही शंभूराजेंवर विश्वास नाही. ते मोगलांना मिळालेले स्वराज्याची फितुरी केली त्यांनी. त्यांच्या हाती स्वराज्य सुरक्षित नाही आणि छत्रपतींची योग्यता त्यांच्याकडे नाही. पंत, अहो काय बोलताय? सत्य बोलतोय, तळमळीने बोलतोय, स्वराज्याच्या हितासाठी बोलतोय, महाराजांच्या पायाशी असलेल्या निष्ठेपोटी बोलतोय. पंत, अहो आम्ही गड उतार होतोय अकबराला भेटण्यासाठी. अकबराला भेटणार? आणि मग परवानगी? परवानगी देणारे दोन्हीही गडावर नाही. पण तरीही मागच्या वेळी तुम्ही असेच गड उतार झाला तेव्हा शोधाशोध झाली होती. तेव्हा शोधाशोध करणारे होते. आता ते अडथळे दूर झाले. आता तुमची कृपादृष्टी झाली. या पत्रावर एकदा का तुमची मोहर उमटली की मी निघालो.
निरोपाची वाट बघतो. थांबा.